पुष्कराज परदेशी साहेब नमस्कार। आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत। काय मागणी राहणार जुन्नर शहरातर्फे? सर्वप्रथम या राज्याचे माजी मुख्यमंत्री त्याचप्रमाणे विद्यमान उपमुख्यमंत्री ज्याला आपण DCM साहेब म्हणतो, डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्यांसाठी समर्पित असलेला या महाराष्ट्राच्या भूमीतील एक खऱ्या अर्थाने योद्धा आज शिवजन्मभूमीमध्ये येत आहे। आमचे नेते आहेत, त्यांचं जुन्नर शहर शिवजन्मभूमीच्या वतीने सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समवेत असलेल्या सर्व जे त्यांचे सहकारी आहेत त्यांचंसुद्धा जुन्नर नगरीमध्ये सहर्ष स्वागत। या ठिकाणी जुन्नर नगरी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे। संपूर्ण शिवसेनेचे फलक असतील, झेंडे असतील, अतिशय प्रभावीपणे आमच्या पक्ष संघटनेच्या वतीने आमच्या सर्व सहकारी मित्रांनी या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करून या ठिकाणी सर्व मार्ग हा सज्ज केलेला आहे। दीपेश भैया, जुन्नर शहरातर्फे की एकनाथ शिंदेंकडे मागणी काय राहील? या ठिकाणी मला एक गोष्ट सन्माननीय आमचे नेते पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल एकच गोष्ट सांगावीशी वाटते। तुम्ही मला प्रश्न विचारलेला आहे की सन्माननीय शिंदे साहेबांकडे जुन्नर शहरासाठी काय मागणी तुमची असेल, परंतु शिंदे साहेबांचा स्वभाव जो मी बघितलेला आहे तो असा आहे की शिंदे साहेबांकडे काही मागायचीच गरज पडत नाही। जे काय यापूर्वीचे प्रस्ताव जुन्नर नगरपालिकेने नगर विकास खात्याकडे दिलेले आहेत ते संपूर्णपणे प्रस्ताव मंजूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि शिंदे साहेब काही न मागता भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे। पद्मावती तलावाचं सुशोभीकरणाचा एक मुद्दा निघाला होता मागील काही वर्षात, आज तो परत उपस्थित करणार का? पद्मावती तलाव हा जुन्नर शहराच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्याचा विकास करणे, त्याचं संवर्धन करणे हे अत्यंत गरजेचं आहे, परंतु त्याहीपेक्षा काहीतरी अजून मोठं जुन्नर शहरासाठी आणि शहरासाठी झाल्यानंतर त्याचा तालुक्याला कसा फायदा होईल, इतर भागासाठी त्याचा कसं पर्यटन वाढीसाठी किंवा इतर लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी ते असलेला प्रोजेक्ट कसा फायदा होईल, हे जी काय मागणी आहे तो अधिकार संपूर्णपणे आजचं आमचे सन्माननीय नेते विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांचा आहे। त्याच्यामुळं ते योग्य मागणी करतील अशी मला अपेक्षा आहे। इथे जुन्नर शहरातून प्रवेश कोणाचे होणार? या ठिकाणी प्रवेश घेण्याच्या संदर्भामध्ये जी संपूर्णपणे यादी आहे ती आमचे नेते शरददादा सोनवणे यांना आम्ही फॉरवर्ड केलेली आहे। ती यादी त्यांच्याकडे गेली आहे। जवळपास 100 कार्यकर्त्यांचा जे यापूर्वी उभाटामध्ये होते, यापूर्वी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीमध्ये होते, यापूर्वी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते, अशा प्रकारच्या आमचे जे पूर्वीचे शिवसैनिक होते किंवा इतर पक्षात चांगले तळमळीने काम करणारे कार्यकर्ते होते, त्यांना शरददादा सोनवणे यांच्या मार्फत त्यांना न्याय मिळावा, त्यांनी जे काय समाजासाठी प्रयत्न केले त्यांचे प्रयत्न सफल व्हावे, त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्यांच्यावर डिपेंड असलेल्या त्यांच्या असलेल्या प्रभागातील जनता असेल, त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील, त्यांना आयुष्यामध्ये कुठेतरी सुख समाधान लाभावं या दृष्टिकोनातून जे आमच्याकडे आले आहेत त्यांची यादी सन्माननीय आमदार साहेबांकडे आहे। समथिंग काही लोकांची नावं सांगू शकता? यामध्ये मी आवर्जून नाव सांगू शकतो की आमच्या सहकारी भगिनी ज्या यापूर्वी उभाटा गटामध्ये काम करत होत्या, माजी नगरसेविका अंकिताताई गोसावी, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट समीरजी पुरवंत यांचाही प्रवेश आहे, त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र दादू शेठ परदेशी यांचाही या ठिकाणी प्रवेश आहे, त्यानंतर विकी गोसावी एक सामाजिक कार्यकर्ता आहे यांचा प्रवेश आहे, माजी नगराध्यक्ष आमच्या भगिनी किशोरीताई होगे यांचाही प्रवेश आहे, माजी नगरसेविका आणि सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काजळे, श्री आणि सौ काजळे यांचाही या ठिकाणी प्रवेश आहे। धन्यवाद सर।